नमस्कार मंडळी, हॅपी फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत जोगेश्वरीची गुंफा बघायला, त्याचं रहस्यमय गूढ जाणून घेण्यासाठी। मुंबईच्या या धकाबुकीच्या जीवनामध्ये आणि सिमेंटच्या जंगलात हरवलेली ही रहस्यमय गुंफा आणि त्याचं गूढ आज आपण जाणून घेणार आहोत। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून त्याच्या ह्या प्राचीन लेण्यांचं जे तुम्हाला रहस्य आहे ते समजेल। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण पाहूया या जोगेश्वरी गुंफेचं रहस्य। लेट्स गो। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या बाहेरच कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, हार, ओटीचे साहित्य घ्यावे लागते, कारण मंदिराच्या आत तशी काही सोय नाही आहे। त्यामुळे देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला इथूनच घेऊन जावे लागेल। इसवी सनाच्या 6व्या शतकात कोरलेली ही गुंफा भगवान शिव आणि जोगेश्वरी मातेला समर्पित आहे। एलिफंटा लेण्यांच्याही आधीचा काळ दाखवणारी ही वास्तू कशी दिसते हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत। मुख्य रस्त्यावरून काही पायऱ्या खाली उतरताच आपण एक वेगळ्याच जगात प्रवेश करतो। बाहेर जगाचा प्रचंड गोंधळ असताना आत आल्यावर मात्र एक गूढ शांतता जाणवते। भिंतीवर कोरलेले द्वारपाल भगवान शिव आणि इतर पौराणिक प्रसंग त्या काळातील अप्रतिम शिल्पकलेची साक्ष देतात। चला आता मुख्य मंडपाच्या दिशेने जाऊया। हा आहे गुंफेचा मुख्य मंडप। एकाच अखंड काळ्या पाषाणात ही संपूर्ण लेणी कोरलेली आहे। इथे असलेले नक्षीदार खांब आणि भिंतीवर कोरलेले द्वारपाल भगवान शिव आणि इतर पौराणिक प्रसंग त्या काळातील अप्रतिम शिल्पकलेची साथ देतात। गुंफेच्या मध्यभागी मुख्य गाभारा आहे, जिथे कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीची मूर्ती स्थापित आहे। शतकांपासून स्थानिक भाविक तिथे पूजेसाठी येत आहेत, ज्यामुळे ही एक जिवंत आणि पूजनीय लेणी ठरते। ही एक अखंड पाषाणात कोरलेली मोठी गुंफा आहे। यामध्ये विशाल खांब, मंडप आणि अंतर्गत गर्भगृह आहेत।
हे जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. मुख्यतः थोडक्यात माहिती द्यायची तर हे मंदिर 2000 वर्ष जुनं आहे ऑलमोस्ट. आणि बोलतात की ते मंदिरात इथे येऊन पांडव जे आहेत ते पूजा करायचे. आणि हे मंदिर जे आहे ते एका दगडाचं आहे, म्हणजे एका दगडात कोरलेलं आहे. हे मंदिरात टोटल 5 देवांचे मंदिर आहेत. पहिलं मुख्यतः जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. मग सुरुवातीला ॲक्च्युली त्या साईडला आहे दरवाजा, मुख्य दरवाजा, ते आहे गणपतीचं मंदिर. आणि मग तुम्ही आत आले की समोर जोगेश्वरी देवीचं मंदिर दिसतं तुम्हाला. मग तुम्ही त्या दरवाजाकडे गेले की तुम्हाला समोर येईल महादेवाचं मंदिर. मग तुम्ही मागच्या थोडंसं बाजूला आले की हनुमानाचं मंदिर आहे. आणि वरती असं मेन आहे दत्ताचं मंदिर एक. तर तसे 5 मंदिर आहेत. आणि तुम्ही जर इथे आले तर तुम्ही बघू शकतात की काही जुन्या जुन्या कोरलेल्या भिंतींवरती तुम्ही जर नीट बघितलं, आता तर पावसामुळे वगैरे गेले आहेत, कवठे रावण, महाभारत, शिवपार्वतीचं लग्न, असे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. तर एवढी ही अशी माहिती आहे. आणि तरी वेळ काय आहे मंदिराचा, म्हणजे किती मंदिर वाजता यायचं? सकाळी 9-10ला उघडतं आणि 1 वाजेपर्यंत सुरू असतं. हो. नंतर परत 4:30-5ला उघडतं आणि 8:30-9 पर्यंत उघडतं. म्हणजे मधल्या वेळामध्ये बंद असतं. हा, मधल्या वेळामध्ये बंद असतं. आणि महाशिवरात्रीला पूर्ण दिवस आणि नवरात्री बरोबर, उत्सव असतो इथे. हो तो पूर्ण दिवसच चालू हो असतो. हो, फुल टाइम. ठीक आहे. गुंफेच्या भिंतीवर भगवान शिवाच्या विविध लीला, जसे की नटराज, रावणानुग्रह, कल्याण सुंदर मूर्ती आणि मातृका, द्वारपाल यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. जोगेश्वरी परिसराला या गुंफा मंदिरामुळेच जोगेश्वरी हे नाव मिळाले. महाशिवरात्री आणि नवरोत्सवाच्या काळात इथे मोठी जत्रा भरते आणि भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. हे ठिकाण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे. जोगेश्वरी गुंफेतील शेंदूर लावलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्थानिक भाविकांमध्ये अत्यंत आदराचे आणि जागृत देवतेचे स्थान आहे. या मूर्तीची प्रामुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वतंत्र नसून गुंफेच्या मूळ काळ्या पाषाणात अखंड कोरलेली आहे. शतकानुशतके स्थानिक भाविक आणि साधूंकडून नियमित पूजा व शेंदूर अर्पण केल्यामुळे मूळ शिल्पावर शेंदुराचा जाड तळ बसला आहे, ज्यामुळे मूर्तीला एक पारंपरिक, स्वयंभू आणि तेजोमय रूप प्राप्त झाले आहे. जोगेश्वरी गुंफेतील ही मूर्ती संकटमोचक आणि विघ्नहर्ता द्वारपाल म्हणून गुंफेच्या प्रवेशावर भक्तांचे रक्षण करणारी मानली जाते. जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला येणारे भाविक सर्वप्रथम या गणपतीचे दर्शन घेतात. स्थानिक लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की जोगेश्वरी देवीच्या कुलदैवत पूजेचा आरंभ या गणपतीच्या वंदनाने केल्यास पूजा पूर्ण होते. गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी आणि महाशिवरात्रीच्या काळात या गणपतीला विशेष शेंदूर, दुर्वा आणि जास्वंदाचे लेपन करून मोठी आरती केली जाते.
जोगेश्वरी गुंफेतील नंदी आणि त्यासमोर शिवलिंग हे या संपूर्ण गुंफा संकुलाचे मुख्य आध्यात्मिक केंद्र आहे. या रचनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ही पिंडी बाहेरून आणून बसवलेली नसून गुंफा कोरताना मूळ काळ्या पाषाणात अखंड कोरलेली आहे. शिवलिंगाची पिंडी, शाळुंका आणि समोरील नंदी मंडप यांची निर्मिती एकाच समपातळीत केलेली आढळते. शिवलिंगाच्या अगदी समोर बसलेला नंदी अत्यंत शांत आणि एकाग्र मुद्रेत महादेवाकडे पाहत असल्याच्या स्थितीत कोरला आहे. नंदी बसलेल्या दालनातून मुख्य गर्भगृहात प्रवेश करताना एक विशेष दृष्टिक्षेप तयार होतो. यामुळे बाहेरून थेट शिवलिंग आणि नंदीचे एकाच रेषेत दर्शन घडते. गुंफेच्या शांत आणि थंड वातावरणामुळे या गाभाऱ्यात एक तीव्र आध्यात्मिक शांतता व ध्यानसाधनेसाठी पोषक ऊर्जा जाणवते. जोगेश्वरी गुंफा संकुलात असलेल्या मारुती हनुमान मंदिराला स्थानिक भाविकांमध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. हिंदू गुंफा आणि मंदिराच्या परंपरेनुसार प्रवेशद्वारावर किंवा संकुलाच्या एका भागात मारुतीचे स्थान आहे. जोगेश्वरी गुंफेतील मारुतीला क्षेत्रपाल, परिसराचा रक्षक मानले जाते, जो गुंफेत प्रवेश करणाऱ्या भक्तांचे वाईट शक्तीपासून रक्षण करतो अशी स्थानिक श्रद्धा आहे. ही मूर्ती गुंफेच्या अखंड पाषाणात कोरलेली असून शतकानुशतके त्यावर भक्तांकडून सिंदूर आणि तेलाचा अभिषेक होत असल्यामुळे मूर्तीला सिंदूर चर्चित जागृत स्वरूप प्राप्त झाले आहे. मूर्ती वीर मुद्रेतील संकटमोचन रूप असून एका हातात द्रोणगिरी पर्वत आणि गदा आणि पायाखाली दैत्य अशी पारंपरिक रचना दर्शविते. आपल्या मुंबईत इतका समृद्ध वारसा असूनही बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही आहे. हा इतिहास जपण्याची आणि जाणून घेण्याची जबाबदारी आपली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.